आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक रेस्ट्रो। उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार। सर्व कार्यक्रमांसाठी 300 व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी प्ले पार्क। आमचा पत्ता हॉटेल गंगाटेक रेस्ट्रो अँड बार, बेळंकी, मिरज रोड, बेळंकी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज येथील शाही दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षप्रवेश सोहळ्याने बाहेरून ताकद वाढवल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी यातून मात्र अस्वस्थतेची ठळक छाया दिसून आली। एकीकडे मिरजेचा गोंधळ वाढतच चालला असून नाईकवडी गटाला मोठी ताकद मिळाली असली तरी या सोहळ्यात विधान परिषदेचे विद्यमान आमदार इद्रिस नाईकवडी यांचे छायाचित्र आढळून न आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा रंगली होती। या कार्यक्रमात सहभागी झालेल्या माजी नगरसेवकांपैकी काहींनी आमदार नाईकवडी यांच्या नेतृत्वाकडे स्पष्टपणे पाठ फिरवत थेट जिल्हा व वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून पक्ष प्रवेश केल्याची माहिती प्रवेशाआधी रंगली होती। जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर किशोर जामदार आणि माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला असला तरी आमदार इद्रिस नाईकवडी यांची भूमिका अनेकांना अद्यापही रुचली नसल्याची दिसून येत आहे। केवळ महायुतीतील घटक पक्ष व अजित पवारांचे नेतृत्व तसेच मिरजेचा गोंधळ पाहता याकडे कल झुकल्याचे चित्र आहे। महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी आहे पण नाईकवडी नाही अशी भूमिका काहींनी स्वीकारल्याचेही या घडामोडीमधून दिसून येत आहे। त्यामुळे केवळ नेतृत्वाबाबतच नव्हे तर भविष्यातील समन्वयाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। पक्ष प्रवेशाच्या मंचावर एकत्र दिसणारी चेहरे प्रत्यक्षात एकत्र चालणार का, या अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। कारण मिरजेचे गणित हे लवकर सुटत नसल्याने राष्ट्रवादीत जरी आले तरीही भविष्यात काय होणार याकडे लक्ष लागले आहे। एकीकडे आगामी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये उघड न बोलता सुरू असलेला हा अंतर्गत विरोध डोकेदुखी ठरणार का की वरिष्ठ पातळीवर हस्तक्षेप करून मने जुळवली जाणार, हा प्रश्न सध्या मिरजेच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे।